स्ट्राइक एंडला असेल करण, नॉन स्ट्राइक एंडला हिमेश, गोलंदाजीचा भार असेल सत्यम. अचूक मारावा करावा लागेल. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. ह्या वेळेला फुलटो चेंडू होता लेग लॉंगच्या दिशेने टटवलेला चेंडू. तिकडे फील्ड दोन्ही फील्ड एकत्र येत आहेत. फील्ड वन बाउन्स फील्ड करतायत, थ्रो करतायत. तोपर्यंत एक धाव, एक धावेने धावफला खालील धावा होईल. धावाच्या श्री गणेशा होईल एक या धावेने. सामने आपण वेळेअभावी मात्र 2 षटकाचे खेळतोय, त्यानुसार थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. पंचांना ही विनंती असेल. सातत्याने सूर्य मात्र हळूहळू का होईना अस्ताला जातोय. संध्याकाळचं सत्र 5:46 परिपूर्ण होत आहेत आणि ह्या वेळेला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू, पण वाईड लाईनच्या थोडूशा आतमध्ये. पंच मात्र ह्या वेळेला अनिकेत उंबरसाडा तटस्थ आणि डॉटच्या माध्यमातून चेंडूची ह्या वेळेला सांगता झालाय. 2 चेंडू एकंदरीत परिपूर्ण झाल्यात. 2 चेंडूच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर लावण्यात यश आलं आहे. ते बाबू आगार संघाला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मिस्टर सत्यम. आणि ह्या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर स्टेट पंच संध्याकाळच्या वेळेला दोन्ही हात आपल्या खांद्याच्या लेवलला आणून दर्शवत आहेत. हा चेंडू अवंतरच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर ऍड केली जाते. एकंदरीत 2 चेंडू 2 धाव धावफलकावर लागल्या गेलेले आहेत. मर्यादित षटकाचे सामने 2 षटक एका इनिंग मध्ये टाकल्या जात. हॅलो, वाईट चेंडू ह्या वेळेला स्ट्रेट एज एन एरो ह्या पद्धतीचा फटका होता. एक धाव पूर्ण होईल. तितकीच चांगलं कलेक्शन. लेग लॉंगच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक व्हाईट टोपी परिधान केलेला फील्ड करेल, थ्रो करेल आणि एक धाव परिपूर्ण धावेचा विचार केला. एकंदरीत 3 धावा धावफलकावर लागल्यात. 3 चेंडू परिपूर्ण झाल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाजीचा विचार केला सत्यम यांच्या माध्यमातून. नाना बंदर ह्यांच्या बाजूने गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, लाईन लेंथ मात्र मेंटेन करून ठेवली आहे. 30 लाईन लेंथ सातत्याने मेंटेन करताना दिसतो. यावेळेला कव्हरच्या दिशेने गेला चेंडू. आडव्या बॅटने निश्चितच खेळलेला आहे, परंतु चेंडू मात्र 4 धावेवर गेला आणि 4 धावेने धावफलक मात्र फ्लाय होईल 7 या धावसंख्येवर. 4 चेंडू 7 धावा. अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता आहे ते बुबू आगार संघाला, की मागचे 3 चेंडू सुरेख पद्धतीने टाकले होते सत्यम ह्या गोलंदाजाने, परंतु पुढचा चेंडू करण ह्या फलंदाजाने एक जबरदस्त बॅटचा फ्लो मात्र आपल्या अंगातली ताकद त्या चेंडूच्या मागे मात्र लावली गेली. 5वा चेंडू ह्या वेळेला फलंदाज सज्ज. ऑफलॉंगच्या दिशेने गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये आहे, परंतु तितकंच चांगली फेकी म्हणावी लागेल. 2 धावेवर ह्या वेळेला समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोचते ती 9 या धावसंख्येवर. 1 चेंडू येणं बाकी ह्या षटकातील. सेमीफायनलचा सामना थरारक सामना, मसालेदार सामना. आजच्या दिवसात किंवा कालच्या दिवसात प्रत्येक सामने एक रोमहर्षक, एक डोळ्यांचे पारणे फेडणारा, अंगावर शहारे आणणारे सामने आपल्याला बघायला मिळाले. ह्यावेळेला फुलटो चेंडू होता. क्रॉस बॅटने खेळलेला चेंडू. लेग लॉंगच्या दिशेने इंडियनचे जर्सी परिधान केलेला एक सुंदर असा फील्ड आणि तितकीच चांगली थ्रो त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. आणि 1 षटक परिपूर्ण होतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस धावा झाल्यात. एक षटक आणि 10 धावा परिपूर्ण. 1 ओवर हो चुकी है. स्कोर बोर्ड पर स्कोर लगा हुआ है 10 रन. लिमिटेड ओवर के सामने खेले जा रहे हैं. केलवा धांगा देव चषक 2026. पटेल मितना माची समाज सब युवा खिलाड़ी एक साथ आते हैं तो खेलने का मजा ही कुछ और होता है. ये टूर्नामेंट खेलने के लिए कल के दिन 4 से 5 प्लेयर लंदन से भी आए थे. वही देखा हमने कल के दिन. आज का ये पहला सेमीफाइनल का मैच होने जा रहा है. अभी तक 1 ओवर और 1 गेंद मुकम्मल हुई है और रन्स स्कोर बोर्ड पर लगे हैं 10 विदाउट लॉस. दूसरे गेंदबाज अनिल ने अब तक एक अच्छी गेंद डाली है.
डॉट बिंदी गेंद डाली है और जकड़ कर रखा है बैट्समैन बैट्समैन को इस वक्त जोर से मारने का प्रयास था। प्रयास में यस स्टेट के जो अंपायर है इस वक्त हमारे पास इशारत करते हुए कि ये गेंद खराब गेंद है और इस गेंद पर रनआउट होकर आना पड़ेगा। ओपनर बल्लेबाज मिस्टर निमेश निमेश ने एक चौका कवर की तरफ अच्छा लगाया था, लेकिन उसको उसके बाद बैट और बॉल का कनेक्शन ठीक से करते नहीं आया। इसकी वजह से उनको रनआउट खुद हो हुए हैं। तो चलो फिर से आते हैं मैदान पर। अब तक एक गेंद डाल चुके हैं गेंदबाज मिस्टर अनिल और 5 गेंदे आने बाकी है। देखिए किस प्रकार खेलते हैं। इस वक्त काउ कॉर्नर की और जाता हुआ गेंद एक और 1+1 अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने मिली दोनों बल्लेबाज की ओर से। हमें याद दिला रहे हैं कि सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी, युवराज सिंह, मोहम्मद कैफ किस प्रकार विकेट के बीच में दौड़ लगाते थे। इस वक्त ये दो बल्लेबाज हमें देखने मिल रही है। बाबू आगर्स इस टीम की तरफ से इस वक्त तीसरी गेंद इस बार यॉर्कर गेंद थी, खेल कर निकाला। डेथ ओवर स्पेशलिस्ट अगर देखा जाए इंटरनेशनल नेशनल में तो ट्रेंट बोल्ट, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह ऐसे बड़े बड़े गेंदबाज डेथ ओवर में कैसे गेंदबाजी करते, उसी प्रकार अनिल गेंदबाजी करते हुए अब तक 3 गेंदें आने बाकी है। और इस गेंद पर ये लगाया डाउन द ग्राउंड 6। ये 6 रन के बाद स्कोर बोर्ड पहुंच गया। इस वक्त 20 और 2 गेंदें आने बाकी। क्या स्टैंड एंड डिलीवर, क्या जबरदस्त शॉट लगाया इस वक्त बल्लेबाज, 1 डाउन बल्लेबाज जो आया था गौरव, अभी तक गिरधर, जिन्होंने अभी तक पहली गेंद खेली और पहली गेंद पर सुपर षटकार लगाया और 6 के साथ स्कोर हुआ 20। 2 गेंदें शेष इस इनिंग की। इस बार फिर से स्टैंड एंड डिलीवर करना चाहते थे, लेकिन कनेक्शन इतना खास नहीं था, इतना बढ़िया नहीं था, क्योंकि हिटिंग जोन से बहुत लंबे गेंद थी। मारना चाहते थे लेग लॉन्ग में। अगर यही गेंद अगर आप ऑफ में या फिर ऑफ लॉन्ग में या स्ट्रेट मारना चाहते थे तो अच्छा कनेक्शन मिलता था। बट क्रिकेट है, कम समय होता है आपके पास शॉट सिलेक्शन के लिए। और इस बार 2 गेंद खेलकर वापस आ गए वो गिरधर, और गिरधर की जगह लेने गए लास्ट की गेंद खेलने के लिए मिस्टर जतिन को सलाह मसलत देते हुए इस वक्त मिस्टर करण जाते हुए नॉन स्ट्राइक एंड पर वो बताकर गए जतिन को कि किस प्रकार आपको लास्ट की गेंद खेलनी है। इस वक्त स्कोर है 20। आखिरी गेंद मारना चाहते थे तेज, 1 रन मुकम्मल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होगी तो निश्चित 2 रन मुकम्मल हो गए। लेकिन इस बार कीपर की ओर से थोड़ी सी पम्बलिंग दिखी, 3 रन पूरे हुए और 3 रन पे ही शायद रुकना पड़ेगा। और इस 3 रन के साथ स्कोर बोर्ड हुआ 23-24 का आपको टारगेट है। जल्द से जल्द बैट्समैन मैदान के बाहर आओ और प्लेयर मैदान के बाहर आओ। और बुबू अगर आप जल्दी से जल्दी फील्ड सेट कीजिए। नाना बंदर संघ आप जल्दी से अपनी ओपन पेयर है वो इससे भी तैयार रखिए। आपको 12 की औसत से 2 ओवर में आपको 24 रन बनाने हैं।
नमस्कार, पुन्हा एकदा येऊया. हा हा थोडंसं घाई करायची आहे. श्री गणेश मित्रमंडळ आयोजित धांगेपाडा पटेल माची आणि मितना समाज आयोजित जय धावंगादेव केळवा चषक 2026चा थरारा आपण पाहतोय. पर्व आहे चौथं. चौथ्या पर्वामध्ये आपण बघितलं काल 10 टीम आणि आजच्या दिवशी 14 टीम मात्र जमल्या होत्या. काल जितके सुरेख सामने झाले होते त्याचप्रमाणे आज सुद्धा तसेच सामने अप्रतिम सामने आपल्याला बघायला मिळत आहेत. तर कौतुक करावं लागेल श्री गणेश मित्र मंडळ धांगेपाडा संघाचं म्हणजे मंडळाचं, कारण की असं आयोजन करणं आणि ते पार पाडणं 2 दिवसात 24 संघ खेळवणं, त्याच्यासाठी धावपळ करणं, त्याच्यासाठी वेळ मॅनेज करणं, स्वतः झोकून देणं. बरेच जे खेळाडू आहेत त्यांनी कालपासून मी बघतोय की इथे व्हॉलेंटियर म्हणून काम बघतात, कोणी स्कोरर म्हणून काम बघतं, कोणी जेवणाची व्यवस्था करतं, कोणी पंचांची कामगिरी जर बघितलं तर आपण कालपासून अनिकेतजी उंबरसाडा, महेशजी गोंड हे काम करतायत. कालपासून मी नागेश बारी समालोचनचं काम बघतोय. तर माझ्यासोबत काल जॉईन झाले होते साहिल. आजच्या दिवशी चिरागजी तांडेल आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. कालच्या उद्घाटनाचा सामना दयारामजी पटेल ह्या समाजसेवकाच्या माध्यमातून पार पडला आणि अति उत्तम सामने आपल्याला बघायला मिळत आहे. मैदान अगदी एकदम खुलं ओपन मैदान आहे. यावेळेला आजच्या दिवसाचा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूला बबू आगार वर्सेस नाना बंदार. सर्वप्रथम टॉस जिंकून बबू आगार या संघाने फलंदाजी केली. फलंदाजी करत 23 धावा उभ्या केल्या. 24 धावाचं आव्हान ठेवलं गेलंय ते नाना बंदार या संघाकडे. तर स्पीडअप करायचा आहे, वेळ कमी आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेला महत्व द्या. समय ना लगाव यह तय करने में कि आपको क्या करना है, नहीं तो समय तय कर लेगा कि आपका क्या करना है. म्हणून मित्रांनो, वेळेचं भान ठेवा. वेळ जशी पाण्याचा आणि अन्नाचा कण तसा वेळेचा क्षण मात्र जपत चला. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळ ही अप्रतिम आणि महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे. पंचांची इशारत होते. गोलंदाज सज्ज, फलंदाज स्ट्राइक एंडला. हिमेश सज्ज. पहिला चेंडू. यावेळेला चेंडू पडल्यानंतर उसळी घेतला. बाईकच्या माध्यमातून जरूर एक धाव परिपूर्ण होईल. पहिल्या चेंडूवर गिरधारी गोलंदाज. अति सुंदर चेंडू लागला. चेंडू पडल्यानंतर साऊथ आफ्रिकेचं पिच. यस, बाईकच्या माध्यमातून एक धाव. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतला. निश्चितच साऊथ आफ्रिकेचे पिच ज्याप्रमाणे वर्ताव करतात त्याप्रमाणे ह्या चेंडूवर मनगटातली जी ताकद होती ती लावली गेली. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतला. बाईकच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर लागली. धावफलकाचा श्रीगणेश झाला आणि ह्यावेळेला झेल सांडली. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. स्क्वेअर लेग स्लिपला असलेला क्षेत्ररक्षक ह्याच्या माध्यमातून तो आला. कॅच खाली त्यांनी कॉल केला, मी घेतो, परंतु कॅच मात्र धरती मातेला अर्पण केली आणि एक धाव मिळाली. धावा घेण्याचा कुठलाही ह्यावेळेला दोन्ही फलंदाजाचा कल निश्चितच नव्हता. डॉटने सांगता झाली आणि 2 चेंडू 1 धाव. 12 चेंडू आणि 24 धावाचं आव्हान असताना खूप सुरेख गोलंदाजी करतोय तर गिरधर. ह्यावेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पंच संध्याकाळच्या सत्रामध्ये कसरत करताना आम्हाला दिसत आहेत. व्हाईटच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर लागलाय. 2 चेंडू 2 धावा. अजूनही गडी बाद मात्र झालेली नाही. एक गडी बाद करण्याची संधी मात्र आली होती. सेकंड स्लिपच्या दिशे असलेला 11 नंबरची जर्सी परिधान केलेला त्याला तो फायदा मात्र घेता आला नाही. आणि ह्यावेळेला अतिशय सुरेख चेंडू गिरीधर यांच्या माध्यमातून त्यांचा 12वा खेळाडू निश्चितच सातत्याने त्यांचा हौसला अफजाई करताना दिसतोय, सातत्याने टाळ्या वाजवताना दिसतोय. 3 चेंडू 2 धावा. अजूनही ह्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी. बघूया कशा प्रकारे समाचार घेईल तो फलंदाज मिस्टर निमेश. थोडा शपल करून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू फक्त हवेत गेलाय. 1 बाउंस चौकार जाईल की काय प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा, परंतु हाईट कमी मात्र पडली आणि चेंडूची उंची मात्र जास्त होती.
ह्या वेळेला पण सुंदर फटका बघायला मिळाला लेगच्या दिशेने. धावफलक फ्लाय झाला, धावफलकाला सूज आली, धावा झाल्या त्या 6. अजूनही ह्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. 4 चेंडू आणि 6 धावा, 2 चेंडू येणं बाकी. ह्यावेळेला मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडा लागली की काय, आणि ह्या डॉटच्या माध्यमातून ह्या चेंडूची सांगता झाली. 5 चेंडू 6 धावा धावफलकावर लागल्यात. 24 धावाचं आव्हान असताना उर्वरित 7 चेंडू आणि 7 चेंडू 18 धावेची आवश्यकता असताना बघूया कशा प्रकारे ह्यावेळेला आला दर्जेदार षटकार. ह्यावेळेला क्षेत्रकाशा मस्तकाला निश्चितच दस्तक दिला. तिकडे जर्सी नंबर 45 परिधान केलेले जज मात्र घेतलं होतं. धडकने मात्र सातत्याने वाढत होती, कारण की असं वाटत होतं की चेंडू त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल की काय, परंतु चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार हा 6 ने धावसंख्या फ्लाय झाली. 10 धावा झाल्या 12, म्हणजे 6 चेंडू 12 धावा. उर्वरित 6 चेंडू आवश्यकता असेल ती 12 धावाची. 12 धावाची सरासरी गाठायची होती. त्याप्रमाणे फलंदाजी करतोय तो फलंदाज हिमेश आणि फलंदाज निमेश. खूप सुंदर फलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. गोलंदाजाचा जर विचार केला, स्टार्टिंगला चांगले चेंडू हाताळले होते, त्यानंतर शेवटचा चेंडूवर षटकार खाल्यानंतर समीकरण मात्र बदललं. समीकरण आता ह्यावेळी झालं अंतिम षटक आणि 6 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. बघूया, अटीतटीचा सामना आहे, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावे लागेल. 6 चेंडू 12 धावा. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में, पसीने की स्याही से लिखे कागज कभी कोरे नहीं होते, और जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. आता ह्यावेळेला गोलंदाज आहे मयूर. 6 चेंडू आणि 12 धावा डिफेंड करेल का? ह्यावेळेला इनफॉर्म आपल्या गोल्डन फॉर्म मध्ये वावरत असताना 69 जर्सी परिधान केलेला मिस्टर हिमेश, ज्यांनी 1 चेंडूवर 6 धावेची आवश्यकता असताना षटकार मारलेला, तोच हिमेश स्ट्राइक एंडला. 6 चेंडू 12 धावा. ह्यावेळेला पहिला आला का? थोडासा दडपण आहे मयूर या गोलंदाजावर. स्टेट पंच दर्शवतायत हा वाईट चेंडू आहे. मयूरला माहिती आहे हा फलंदाज जो हिमेश आहे तो तडाखेबंद फलंदाज आहे. त्याच्या हिटिंग झोन पासून चेंडू निश्चितच लांब ठेवावा लागेल, तरच आपण विजयाकडे जाऊ शकतो. परंतु इतका लांब ठेवला की वाईट चेंडू गेला. आणि ह्या वेळेला बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष्य आम्हा, झोपेल भयमुक्त, अशी एकही रात नाही. गर्दीच माणसांच्या माणूस राहत नाही. माझाच देश आता माझाच राहत नाही. असा जबरदस्त फटका हा बॅट आणि चेंडू मधला द्वंद्व आपल्याला बघायला मिळाला. दर्जेदार पॉवरफुल हिटर मिस्टर हिमेश. 6 चेंडू 12 धावाची आवश्यकता असताना पहिल्याच अवांतरच्या माध्यमातून 1 धाव ऍड केली गेली. त्यानंतर दर्जेदार पॉवरफुल षटकार आला, म्हणजे उर्वरित 5 चेंडू आणि 5 धावा. 5 धावाची आवश्यकता. 5 चेंडू 5 धावा. फिनिश होईल का? आणि ह्यावेळेला लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते, लाऊड अपील केलं जात आहे, पण अपील मध्ये मात्र आत्मविश्वास कमी. बाईकच्या माध्यमातून निश्चितच धाव मिळेल ना. यस, स्टेट पंच आमच्याकडे 1 पाय वर करून दर्शवतात. हा बाईकच्या माध्यमातून 1 धाव ऍड केली जाते. उर्वरित 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. हा मॅच इथेच संपेल का की मयूर करेल कमबॅक? बघावं लागेल. आला ऑफच्या साईडला ठेवलेला चेंडू, सुपर लाईन मेंटेन ठेवली, लेन पण तितकीच चांगली होती, जबरदस्त होती. मयूर आता उर्वरित 3 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. खूप सुंदर मॅच, चित्तथरारक मॅच आपल्याला कालपासून आजपर्यंत बघायला मिळाल्या आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग ऑनलाईनच्या माध्यमातून जोडला जातोय. ह्यावेळेला मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणि ह्यावेळेला फायनल मध्ये एंट्री होईल नाना बंदर या संघाची.
यावेळेला बुबू आगार संघाला माघारी परतावं लागेल, परंतु चांगली फलंदाजी आतापर्यंत तुम्ही केली होती, चांगली गोलंदाजी केली होती, कौतुक करावं लागेल तुमचं, हे अभिनंदन करावं लागेल. विजेता संघाचं ह्या सामनाचा सामनावीराचं पारितोषिक जाईल. वन अँड ओनली वन पॉवरफुल हिटर निमेश. निमेश आपण लगेच यायचं आहे. टॉस का